नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. आज बसता आपण आहे ना कुरडया करणार आहोत. वाळवण्याचा पदार्थ आहे. सर्वांना माहीतच आहे. आता खूप दिवसापासून व्हिडिओही नाही आला, 2-3 दिवसापासून. चला म्हटलं आज हा कुरडयाचं जेवढं शूट झालं तेवढं मी व्हिडिओ केलेला आहे. तरी आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन असणाऱ्यांनी. बघा मग मी आता 5 किलो गहू घेतलेले आणि ते स्वच्छ धुवून आपण 4 दिवसासाठी भिजत घालणार आहोत आणि चौथ्या दिवशी ते आपण त्याला मिक्सरला फिरवून घेणार आहोत. स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेले गहू आणि स्वच्छ पाण्यात आता ते थोडे थोडे करून टाकून घेतले. बघू शकता आपण गहू टाकल्याबरोबर पुन्हा पाण्याचा रंग चेंज झालेला आहे. आता रोज आपण हे पाणी बदलणार आहोत. बघू शकता आपण दुसऱ्या दिवशी आता पुन्हा गहू मस्तपैकी फुगलेले आहे आणि कलरही चेंज झालेला आहे. आता हा सर्व पाणी आपण काढून घेणार आहे. चाळणीच्या सहाय्याने चाळणीला द्यायची समोर. मी आधी थोडेसे पाणी टाकून घेतले त्याच्यात पुन्हा आणि पुन्हा चांगले पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे. बघू शकता मी स्वच्छ पाणी टाकून घेतलेले आहे आणि पुन्हा एकदा पाणी हे काढून फेकणार आहे. कारण की ही प्रोसेस करणं गरजेचे आहे. तेव्हाच कुरडया पांढऱ्या शुभ्र येतात. आता हा चौथ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. मी या मिक्सरला थोडे थोडे गहू दळून घेतलेले आहे आणि सर्व भांड्यांना तेल लावून घेतलेले आहे. कारण की त्याची कोंडा त्याही चिटकणार नाही भांड्यांना किंवा ते धुते वेळेस त्रास होणार नाही. म्हणून हाताला, भांड्यांना, चाळणीला थोडे थोडे तेल लावून घ्यायचे. तेव्हा ते कोंडा चिकट होत नाही आणि चिटकत पण नाही गव्हाचा. खूप सोपी प्रोसेस आहे. पटापटा 3 दिवसानंतर आपण स्वच्छ रोज पाणी बदललेले आहे गव्हाचे आणि चौथ्या दिवशी आपण गहू दळण्यास घेतलेले आहे. बघू शकता मी मिक्सरमधून थोडे थोडे करून गहू दळून घेतलेले आहे. गहू फुटायला लागले का आपण चीक वेगळं केलेलं आहे गहू दळून थोडे थोडे पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे. गहू 2-3 पाण्यानं दळलेले गहू. तेव्हा त्याच्यात कोंडा वेगळा आणि चीक वेगळा करणं आहे आपल्याला. भरपूर पडला का काही हरकत नसते ते आणि पाणी रोजच्या रोज बदलणार आहे आपण. आता गव्हाचे चीक आपण जे काढलेले आहे ते फिल्टर करणार आहोत. आधी होडणी बांधून घेतलेली आहे. त्याच्यानंतर एक सोजीची चाळणी आहे, एक गव्हाची चाळणी आहे आणि आधी पुरणाची चाळणी आहे. जेवढे पाणी आपल्याला जेवढे चाळता येईल त्या हिशोबाने आपण चाळून घेणार आहे. कारण की पांढरं शुभ्र येण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते कुरडयांना. आता हा पुन्हा दुसऱ्या दिवशीचा चीक काढल्यानंतरचा व्हिडिओ आहे. पुन्हा मी हे सर्व पाणी काढून फेकणार आहे जेवढे आणि नवीन पाणी टाकणार आहे त्याच्यात. आता हा कुरडया टाकण्याचा 5व्या दिवशीचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आपण चीक मोजून घेतलेले आहे. आता व्हिडिओ कुठंतरी स्किप झालेला आहे थोडासा, शूट झालेला नाही आहे. जेवढे चीक होते तेवढे पाणी आपण थोडे शिल्लक टाकलेले आहे. समजा एक पातेले चीक असले, एक भांडं चीक असले तर एक भांडं पाणी आणि अजून थोडेसे वरती असे पारदर्शक चीक झाले का आपले चीक तयार झालेले बघू शकता. आता कुरडयास टाकण्यात घेतलेले आहे. वरचीवर मस्तपैकी कापड टाकून घेतलेले बघू शकता आपण किती पांढरं शुभ्र कुरडया पडत आहे. भारी झालेले आहे कुरडया. धन्यवाद.